नमस्कार. चला तर मग बनवूयात अगदी कोणालाही सहज जमतील असे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक. कढईमध्ये 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घालून घ्यायचं. 2 चमचे तूप घालायचं. तूप घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर त्याच वाटीने 2 वाटी पीठ घालायचं. चिमूटभर मीठ घालायचं. हे बासमती तांदळाचं पीठ आहे. मोदक बनवताना शक्यतो बासमती तांदळाचंच पीठ घ्यायचं, म्हणजे मोदक छान चविष्ट आणि मऊ लुसलुशीत होतात. पीठ घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मोदकाची जर उकड आपण छान काढली तरच मोदक चांगले बनतात आणि ते फुटतही नाहीत. त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पिठाचं आणि पाण्याचं प्रमाणही अगदी बरोबर घ्यायचं, म्हणजे उकड छान बनते. पीठ व्यवस्थित मिक्स केलं की गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं. आता आपण मोदकाचं सारण बनवूयात. तर फ्रायपॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलं आहे. 1 वाटी गूळ घालून घ्यायचं. गूळ पूर्ण वितळून घ्यायचं. गूळ फक्त वितळवायचा आहे. गूळ वितळलं की त्याच्यामध्ये 2 वाटी खोबरं घालून घ्यायचं. खोबरं घातल्यानंतर खोबरंसुद्धा गुळामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खोबरं गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालं की वरून ड्रायफ्रूट्स टाकायचे, वेलची पावडर घालायची आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सारणातलं पाणी थोडंसं सुकलं पाहिजे, कारण खोबऱ्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे हे थोडं घट्टसर व्हायला पाहिजे. हे आपलं सारण बनून तयार झालेलं आहे. हे आता आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि परातीमध्ये मी तयार केलेली उकड काढून घेतली आहे आणि ही उकड गरम असतानाच मळून घ्यायची. पेला किंवा ग्लास काहीही असेल तर त्याच्याने अशा पद्धतीने छान मळून घ्यायची आणि नंतर हाताला कोमट पाणी घेऊन ही उकड चांगली 10 ते 15 मिनटं मळून घ्यायची. एकदम मऊसूत करायची, म्हणजे आपले मोदक छान बनतात, मऊ लुसलुशीत आणि फाटतही नाहीत. तर अशा पद्धतीने 10 ते 15 मिनटं हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. थंड पाणी नाही वापरायचं, कोमट पाणी वापरायचं. त्यानंतर तूप घालून घ्यायचं. तूप घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं. एकदम मऊ असं हे मोदकाचं पीठ मळून घ्यायचं, तरच आपले मोदक छान मऊ होतात. दुसऱ्या दिवसापर्यंत जरी मोदक राहिले तरी हे मोदक अगदी मऊ लुसलुशीत राहतात. तर अशा पद्धतीने पीठ छान मळून घ्यायचं. ज्यांना हाताने बनवता येतात त्यांनी हाताने मोदक बनवायचे आणि नाहीतर अशा पद्धतीने साच्यामध्ये सुद्धा आपण मोदक बनवू शकतो. साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं, पीठ घालायचं आणि पाण्याचं बोट घेऊन असं व्यवस्थित पीठ पसरवून घ्यायचं आणि मग थोडंसं सारण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं. नाहीतर काही वेळेला हे आपण बंद नाही केलं तर खालून त्याचं रस पूर्ण निघून जातो. त्यामुळे व्यवस्थित बंद करायचं. अशा पद्धतीने वरून थोडंसं पीठ लावायचं आणि हे सर्व बाजूने व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मस्त सुबक असा हा आपला मोदक बनून तयार झालेला आहे. अशा पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेते. वरून थोडं केसर लावून घ्यायचं. एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आणि पाण्याला चांगली उकळी आली की मग मोदकाचं भांडं त्याच्यावर ठेवायचं, झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं स्लो गॅसवरती वाफवून घ्यायचे. 15 मिनटानंतर झाकण काढायचं आणि बोट लावून बघायचं. बोटाला जर चिपकले नाही तर आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत. पूर्ण थंड झाल्यानंतर मग ते काढून घ्यायचे. आपण गरम गरम काढले तर ते तुटू शकतात. अशा अगदी सोप्या पद्धतीने हे आपले मस्त मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत. या गणपतीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने नक्की मोदक बनवून बघा. खूपच मऊ लुसलुशीत सुबक असे मोदक बनवून तयार होतील. तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.